अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांवर सध्या पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात 312 टँकर सुरू करण्यात आलेत। सर्वाधिक 99 पिण्याच्या पाण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरू करण्यात आलेत। मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील 5-5 दिवस येत नाहीयेत, त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। दरम्यान पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथल्या नागरिकांनी पाण्यासाठी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केलं। प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानं नागरिकांनी त्यानंतर आपलं आंदोलन मागेही घेतलं। आम्हाला इथं जवळपास 4 ते 5 महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। 5-5, 6-6 दिवस आम्हाला पाणी येत नाही। याबाबत तक्रार सगळीकडे केली। इलेक्शनच्या पिरियडमध्ये सगळ्यांना सांगितलं, सगळ्या पुढाऱ्यांना सांगितलं, पालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली, पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि पाणी आम्हाला येतच नाही अजिबात। तर त्याबद्दल प्रशासनाने कुठेतरी लक्ष घालून याचा तोडगा काढावा। आम्हाला एक कायमचीच तारमळ आहे आमची पाण्याची, आणि शेतीला सुद्धा पाणी नाही आहे आमच्या। तसं पाहिलं तर काही पावसाच्या प्रॉब्लेममुळं शेतीला सुद्धा पाणी पुरत नाही। विहिरीला तर नाहीच नाही, पण शेतीला सुद्धा पाणी पुरत नाही। अशी परिस्थिती का बाकीच्या लोकांचं काही लक्ष नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।